हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर आत्ता वाजत आलेले आहेत संध्याकाळचे 6:15. तर संध्याकाळचा क्लास माझा झालेला आहे. 4 ते 6 असा क्लास होता आणि थोडासा एक्स्ट्राच घेतला होता. 4 म्हटलं की मुलं 4ला न येता साधारणपणे 3:30 पावणे 4लाच येऊन बसतात. त्यांचे जे काही डाऊट्स वगैरे होते, जी काही रिव्हिजन वगैरे होती ती सगळी घेतली आणि 6 वाजता क्लास माझा सुटला. आता मुलं इथे हॉलमध्ये बसतात ना क्लाससाठी, तर भरपूर त्यांचा असा कचरा वगैरे झालेला असतो. पेपरचे तुकडे असतात, पेन्सिल शार्पनरचा कचरा असतो आणि आणखीन खूप काही असं धूळ-बीळ सगळी आलेली असते. तर ते संध्याकाळचं सगळं मुलं गेल्यानंतर निवांत इथे मी झाडू मारून घेतला आणि हे बघा, इथे लहान मुलगी एक बसली होती, कंपास विसरून गेली खाली. तर चेअर खाली कंपास राहिली, तिच्या लक्षात नाही आलं. तर ती कंपास आता मी साईडला काढून ठेवते. आता सकाळी तिच्या मम्मीचा फोन येईल मला, की आर्या कंपास विसरली का म्हणून, किंवा मग ती संध्याकाळी माझ्याकडे पुन्हा येईल, की "टीचर माझी कंपास हरवली तुमच्याकडे राहिली का?" म्हणून. तर अशी मुलगी आहे ती खूप मस्त मस्त अशी चुलबुली आहे आणि इथे माझ्याच बिल्डिंगमध्ये राहते. तर संध्याकाळची झाड लोट वगैरे सगळी करून घेतली आणि आज दुपारी ना मी फक्त असं आमटी भात वगैरे खाल्ला होता. भूक देखील लागलेली आहे मला आणि निलय शाळेतून आला होता. निलयची तयारी चाललेली आहे. निलयला जायचं आहे ग्राउंडमध्ये आणि त्याची ही जी क्रिकेटचा जो युनिफॉर्म आहे तर त्याला ना या पॅन्टची ना ही अशी नाडी बांधता येत नाही. तर ही नाडी त्याला एकदम टाईट बांधायची असते, पण याचं इलास्टिक लूज झाल्यामुळे त्याला आता ती मी बांधून दिली. आता तो शाळेतून आल्यामुळे त्याला भूक देखील लागली होती म्हणून मग म्हटलं की चला याला पटकन असं काहीतरी गरमागरम खायला देते. चहा झाला होता तर ब्रेड गरम केले मी तूप लावून आणि नेहमीप्रमाणेच इथे 1-2 ब्रेड थोडेसे जळाल्यासारखे झालेले आहेत. त्याला चहा देते. तो खाऊन गेला की मग मी माझं बाकीचं आवरायला रिकामी. आता 2च ब्रेड शिल्लक राहिले होते. 2 पण नाही, 1.5च ब्रेड शिल्लक राहिला होता आणि मला देखील थोडीशी भूक लागली होती. म्हटलं की मी देखील चहाबरोबर हा ब्रेड खाऊन घेते आणि मग निवांत असं इव्हनिंग वॉकला निघून जाईल. तर इथे ना हा चहा निलयने बनवलेला आहे. निलय हल्ली बऱ्यापैकी ना अशी छोटी-मोठी कामं करायला शिकलेला आहे. त्याला जसं गॅस पेटवायला यायला लागलं ना, तेव्हापासून तो स्वतःचा चहा करतो. स्वतःचा चहा करेल, सोबतच मला देखील विचारेल, "मम्मी तुला चहा करायचा आहे का?" जर मी सांगितलं हो, तर मला देखील तो म्हणजे 2 कप असं दोघांचे बनवून ठेवतो तो. कधी-कधी तो मला देखील स्वतः चहा आणून देतो, कधी पाणी आणून देतो. तर फार बरं वाटतं असं मुलं जेव्हा आईची काळजी घेतात. असं असतं ना, की घरामध्ये मुली असतात, त्या मुली आहे ना आईंची काळजी घेतात आपल्या. पण आता इथे मला 2च मुलं आहेत आणि दोघंही मुलांपैकी ना हा लहाना फार काळजी घेतो. चहा देईल, त्याच्यानंतर कधीतरी कंटाळा वगैरे आला असेल, तर तो मला विचारतो, "मग थोडंसं बस ना मम्मी, थोडंसं रेस्ट कर ना मम्मी, राहू दे आज काहीतरी शॉर्टकटच कर मम्मी, का वरण भात देखील चालेल मला. असं काही नाही की सगळं पूर्ण स्वयंपाक कर." जेव्हा तो असं बोलतो ना, तर फार असं म्हणजे मला बरं वाटतं. असं वाटतं की हा माझा मुलगा जो आहे ना, खरंच एक मुलगी काळजी घेते तसंच तो मुलगा माझा काळजी घेतो. तर इथे मी थोडंसं चहा ब्रेड खाऊन घेतला आणि ही जी ज्वारी आता मी तुम्हाला दाखवली ना, तर आता माझी नणंद काल गावी गेली. तर नंदेने ना तिच्याकडे जी ज्वारी शिल्लक होती, तर ती माझ्याकडे आणून ठेवली आहे. कारण की घरची ज्वारी जी होती गावची शेतातली, तर ती ज्वारी माझी संपली होती आणि मग तिला देखील गावी जायचं होतं आणि मग ती ज्वारी तशीच पडून राहील म्हणून तिने तिची ज्वारी मला आणून दिलेली आहे. तर आता ही ज्वारी देखील मला दळायला द्यायची आहे आणि पटकन मग मी ड्रेस चेंज केला कारण की हा मी वन पीस घालून काही बाहेर वॉकला वगैरे जात नाही. दुसरा ड्रेस घातला आणि आता इथे तयारी करून मी चाललेली आहे इव्हिनिंग वॉकला. मैत्रिणीचा फोन आला होता. साधारणपणे ना 1/2 तास असा मस्तपैकी मी राउंड वगैरे मारला आणि 1/2 तासानंतर मी घरी आलेली आहे. तर ना आता म्हणजे थोडंसं गरम देखील होतंय आणि जितकं आपण चालू ना तितकं घामाघूम होतंय. तर भरपूर मी अशी चालले. थोड्यानंतर तिथे आम्ही मैत्रिणी बसलो, गप्पा-गोष्टी केल्या आणि घरी आले. तहान तर एवढी लागली होती ना, बाहेर पडलं की पाण्याची बाटली एक तरी ठेवायला हवी. माझ्या पर्समध्ये एक छोटीशी पाण्याची बाटली असते, पण ती बघा त्या समोरच टेबलवर छोटीशी सफेद झाकणाची बाटली मी तिथेच विसरून गेले. आता खूप तहान लागलेली आहे. पहिला पंखा ऑन केला आणि पहिलं पंख्याखाली बसते. बाहेर छान गार हवा सुटली होती. पण आता मी ते घरी आले, फॅनखाली बसते. थोडंसं पाणी वगैरे पिते. असं म्हणतात, की डायरेक्ट असं बाहेरून चालून आल्यानंतर लगेचच कामाला वगैरे लागायचं नाही. घामाघूम झाले होते, तर थोडंसं निवांत फॅनखाली आता बसते आणि आणखीन स्वयंपाक करायचा बाकी आहे माझा.
तर हे बघा, हे ना 2 पेपर पुन्हा हे क्लासची मुलं ना इथेच विसरून गेले होते. तर आता ते पेपर देखील त्यांना माहिती नाहीत, की माझे पेपर क्लासमध्ये विसरलेत म्हणून. आता उद्या आले ना, की विचारते टीचर आमचा पेपर वगैरे इथे राहिला होता का म्हणून. तर थोडंसं 5 मिनिटं साधारणपणे बसले. तहान देखील लागली होती. तर पाणी आता पिते ग्लासभर कारण की ना उन्हाळ्याची तहान इतकी लागते ना, म्हणजे जेवणापेक्षा पाणीच जास्त जातं. तर इथं तर मस्तपैकी ग्लासभर पाणी पिते आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, फ्रिजमधलं पाणी मी सध्या तरी पित नाही. फ्रिजमध्ये बाटली मी भरून ठेवलेली आहे. पण ना असं माठातलं पाणी छान लागतं. पण माझा माठ जो आहे ना, तो गळायला लागलेला आहे. तर त्याला ना तो नळ रिपेअर करून आणायचा आहे मला. किचनमध्ये आले आणि आता किचनमध्ये येऊन मला स्वयंपाक वगैरे करायचा होता. तर म्हटलं आता स्वयंपाक काय करायचा? कारण की ना सकाळची जी भाजी आणि चपाती थोडीशी शिल्लक होती. तर म्हटलं की चला आता काहीतरी मस्तपैकी वरण आणि भात बनवते. तर इथे ना मस्तपैकी फोडणीचं वरण बनवून घेते मी. डायरेक्ट फोडणीला घालते मी डाळ. जास्त काही मी असं डाळ आणि भात आधी शिजवून मग वरणाला फोडणी वगैरे द्या तसं काही प्रकार मी करत नाहीये. बाहेरून आल्यानंतर हातपाय धुतल्यानंतर इतकं बरं वाटलं ना मला, म्हणजे खूप असं ताजं-तवानं वाटायला लागलं. जसं की फुलावरती, सुकलेल्या फुलावरती पाणी मारल्यानंतर फुल कसं असं मस्तपैकी ताजं-तवानं होतं, अगदी तसं मला वाटायला लागलेलं. तर एका साईडला इथे मी काळा कुकर जो आहे त्याच्यामध्ये मी भात लावला आणि दुसऱ्या कुकरमध्ये आता मी डाळीला फोडणी देतेय. तर झटपट असा 10 मिनिटामध्ये माझा वरण-भात तयार होऊन जाईल, दाल तडका आणि भात. तर सकाळीच मी हे जे खवा जो होता माझ्याकडे, माझा भाऊ गावावरून जेव्हा आला होता, तर त्याने खवा आणला होता. तर म्हटलं की आता हे खव्याचे ना गुलाबजाम करायचे होते. पण हा खवा ना साधारणपणे 3 ते 4 दिवसापूर्वी त्याने आणून दिला होता आणि हा खवा मी फ्रीझरमध्ये ठेवला होता. गुलाबजाम मला बनवायचे होते, पण घरामध्ये साखर नव्हती आणि शक्यतो साखर मी भरत नाही. असं काही बनवायचं असेल तेव्हाच मी 1 किलोभर अशी साखर आणते. मग ना आता हा खवा आणला होता तर मी मुलाला सांगितलेलं येता-येता साधारणपणे 1 किलोभर साखर घेऊन ये. तर म्हटलं की चला आज साखर पण आहे आणि खवा पण आहे मस्तपैकी खव्याचे गुलाबजाम करून टाकते. सकाळी जेव्हा खवा मी फ्रीझरमधून काढला होता, तर अगदी असा दगडासारखा कडक असा खवा झाला होता आणि आता संध्याकाळी इतका मऊ लुसलुशीत असं गव्हाचं पीठ कसं मळून ठेवतो, तर अगदी तसा हा खवा झालेला आहे. तर आता हा खवा आता तयार आहे गुलाबजाम बनवण्यासाठी. तर या खव्यामध्ये ना मी साधारणपणे 1.5 कप इतकं मैदा घातलेला आहे. याच्यामध्ये ना अरारूटचं पीठ देखील घालतात. पण आता अरारूटचं पीठ नाहीये म्हणून मी इथे ना मैदा घातला आणि हा आता खवा या मैद्यामध्ये एकजीव करून घेते. आता गुलाबजाम खव्याचे करायचे असतील ना, तर मी याच्यामध्ये इतर दुसरं काही घालत नाही. बऱ्याचदा काही लोकं थोडंसं चिमटभर बेकिंग सोडा वगैरे घालतात. तर पीठ छान मळून घेतलं आणि इतके गुलाबजाम झटपट मी बनवून घेतले. आणखीन एक गोष्ट, गुलाबजाम जेव्हा आपण हे बनवत असतो ना त्याचे गोळे खव्याचे, तर ते ना सुकतात आणि त्याला चिरा पडतात. अशा वेळेस ना चिरा पडू नये म्हणून काय करायचं, गुलाबजाम करताना ना ते खवा झाकून ठेवायचा आणि ज्याच्यामध्ये तुम्ही गोळे करून टाकता ना, तर तो टोप देखील झाकून ठेवायचा. म्हणजे हे गुलाबजाम सुकत नाहीत, त्याला तडे वगैरे जात नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट किंवा टिपच म्हणा ही, गुलाबजाम तळत असताना ना कधीही खोलगट कढईमध्ये तळायचे नाहीत. तर असा पसरट पॅन घ्यायचा, त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालायचं आणि त्याच्यावर हे असे गुलाबजाम घालायचे मावतील इतके आणि मग हा पॅन जो आहे ना, तो अलगद असा हाताने गोल-गोल फिरवायचा. तर हे गुलाबजाम आहेत ना, चारही बाजूने असे मस्तपैकी रोल आउट होतात आणि एकसारखे असे तळले जातात. आता असं करत असताना ना, इथे तेल किंवा तुपाचा वापर देखील कमी होतो आणि गुलाबजाम मस्तपैकी तळले जातात. पण तेच जर कढईमध्ये आपण घातले ना, तर कढईमध्ये एकतर कमी बसतात, दुसरी गोष्ट गर्दी जास्त होते गुलाबजामची आणि ते असं आपण हलवत असताना ते तडा जाण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. तर बघा हे अशा पद्धतीचे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत. आता हे गुलाबजाम मी किती केले? साधारणपणे भावाने मला 1 किलो खवा आणला होता. त्याला मी म्हटलेलं अर्धा किलो खवा आण आणि अर्धा किलो खव्याचे पेढे आण. पण त्यांच्या गावाला म्हणजे त्याच्या सासरवाडीला ना फक्त खवा असा बनवून मिळतो शेजारीच. मग पेढे वगैरे काही मिळत नाही. तर तो बोलला, की 1 किलो खवा आणतो आणि त्याच्यातले अर्धे तू पेढे बनव आणि अर्धे गुलाबजाम बनव. पण आता इथे पुन्हा माझ्याकडे वेळ नव्हता. म्हटलं, की 2-2 हे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट मी सगळ्यांचेच गुलाबजाम बनवून टाकले. निलय देखील खुश, कारण की त्याचा आवडीचा पदार्थ आता बनवून तयार होता.
तर एका साईडला मी पाक बनत ठेवला होता आणि हे बघा भिजून इतके हे गुलाबजाम तयार झालेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हां, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मग मला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.